सर्वांचं आवडतं ऑल टाइम फेवरेट स्टार्टर म्हणजे क्रिस्पी गोबी मंचुरियन। बऱ्याचदा गोबी मंचुरियन हे मऊ होते किंवा हॉटेलसारखी चव येत नाही, तर अशा काही टिप्स मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचे गोबी मंचुरियन हे एकदम हॉटेलसारखे येईल। तर आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत, तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे कॉलीफ्लॉवर इथे बारीक कट करून घेतलेला आहे। नंतर लसूण आले पेस्ट, लाल मिर्च पावडर, कॉर्नफ्लॉवर, मैदा, चवीनुसार मीठ, मिरेपूड, तळण्यासाठी तेल। इथे मी सॉसेस घेतलेले आहेत, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस आणि आपण पाणी थोडं वापरणार आहोत। नंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कांद्याची पात, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण आणि आले ही बारीक चिरून घेतलेले आहे। तर हे सर्व पदार्थ वापरून आपण आपले मंचुरियन आज बनवणार आहोत आणि यातील थोडेसे कॉर्नफ्लॉवर आपण शेवटी वापरणार आहोत पेस्ट करून ओतण्यासाठी। तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि हा जो कॉलीफ्लॉवर आहे तो यामध्ये थोडा वेळ टाकूया जेणेकरून यातील जंतू जे आहेत ते मरून जातील। आणि हे पूर्णही शिजवायचं नाही, थोडंसं कडक ठेवायचं, मग आपले मंचुरियन हे कुरकुरीत होईल। तर हे 10 मिनिटं ठेवून देऊया। कॉलीफ्लॉवर वाफलून होईपर्यंत आपण याची पेस्ट तयार करून घेऊया। त्यासाठी कॉलीफ्लॉवर, मैदा, लाल मिर्च, मिरेपूड, लसूण आले पेस्ट आणि चवीनुसार मीठ हे आपण मिक्स करून घेऊया। मिश्रण हे चमच्याला लागेल एवढे असे घट्ट असावे, खूप पातळ करू नका। इथं मिश्रण तयार झालेलं आहे, इथं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे, चमच्याला चिटकून राहत आहे। तर आपण यामध्ये कॉलीफ्लॉवर टाकूया। कॉलीफ्लॉवर ही आपण अर्ध कच्चा घेतलेला आहे शिजवून, तोही नितळून घेऊया। आणि याच्यामध्ये आपण टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आपण फ्राय करून घेऊया। हे कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, आपलं तेल तापलेलं आहे तुम्ही पाहू शकता। तर गॅस हा मीडियम आचेवर ठेवून हे आपण आपले जे कॉलीफ्लॉवर्स आहेत हे फ्राय करून घ्यायचे आहेत। एक 2 मिनिटांनंतर हे व्यवस्थित सेट झाले की आपण याला पलटून घ्यायचं आहे। तर इथं आपले पकोडे फ्राय झालेले आहेत, तर आपण हे काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले पकोडे छान असे दोन्ही बाजूनी सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। तर बाकीचेही आपण असेच करून घेऊया। हे आपले तयार झालेले आहे, तर आपण हे काढून घेऊया। जे आहेत हे आपण सर्वच यामध्ये टाकायचे आहेत जेणेकरून कुरकुरीत होतील। 1-2 मिनिटं फुल गॅस वरती फ्राय करून घेऊया कुरकुरीत होण्यासाठी।
एकदम कुरकुरीत झालेला आहे, तर आपण काढून घेऊया. एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. तर इथे आपले कॉलीफ्लॉवरचे पकोडे जे मी करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पहा, तिथं मी याची रेसिपी अपलोड केलेली आहे. आणि आता आपण याला फोडणी देऊया, याचे मंचुरियन बनवूया. तर आपण मंचुरियन बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया. त्यामध्ये हे बारीक चिरलेला लसूण टाकूया. त्यानंतर बारीक चिरलेलं आलं आणि हिरवी मिरची हे भाजून घेऊया. याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. हाही भाजून घेऊया व्यवस्थित. तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरचीही घालू शकता. थोडंसं मीठ घालून घेऊया, जेणेकरून कांदा हा व्यवस्थित भाजला जाईल. त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं 1 चम्मच ब्लॅक पेपर टाकायचं आहे, म्हणजे मिरेपूड, तेही मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपण 2 चम्मच एवढं रेड चिली सॉस टाकायचं आहे. नंतर सोया सॉस आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपण कांद्याची पात चिरलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. ही मिक्स करून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिसळून घालायचे आहे. तेही मिक्स करून घेऊया. आणि नंतर 1 टेबलस्पून पाणी घालून घेऊया आणि घट्ट येईपर्यंत हे गरम करूया. हे घट्ट आलेलं आहे, तर आपण याच्यामध्ये हे जे कॉलीफ्लॉवर आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया. आणि गॅस बंद करूया. आणि वरून थोडंसं कांद्याचे पातीचे तुकडे आपण टाकूया याच्यात. तर हे आपलं गोबी मंचुरियन इथं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही याच्यावर बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून गरमागरम मंचुरियन हे स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता आपले मंचुरियन इथं तयार झालेले आहे. इथे आपले क्रिस्पी आणि हॉटेल सारखे चवदार असे कॉलीफ्लॉवर मंचुरियन तयार झालेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. भेटूया पुन्हा एका अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.